यंदा महामंडळांचा प्रसाद हा शिंदे गटाला मिळाल्याचं दिसतंय, कारण शिंदे गटातील नाराज नेत्यांना महामंडळाचं वाटप झालंय। संजय शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष झालेत। हेमंत पाटील यांना हळद महामंडळाचं अध्यक्ष करण्यात आलंय। आनंदराव अडसुळांना राज्य अनुसूचित मंडळाचं अध्यक्ष करण्यात आलेलं आहे। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। वैदेही, आपण बघतोय की या महामंडळां वाटपामध्ये फक्त शिंदे गटातल्याच नाराज नेत्यांना स्थान मिळालंय। अजित पवार गटाने मागणी नव्हती केली का? नक्कीच आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर महामंडळाचं वितरण केलं जावं म्हणून अजित पवार देखील आग्रही होते। मात्र अजित पवार यांच्या कुठच्याही नेत्यांचं पुनर्वसन जे आहे ते या निमित्तानं झालं नसल्याचं तुर्तास तरी दिसून येत आहे। मात्र आपण बघतोय की शिंदे गटाच्या 3 नाराज नेत्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे। हेमंत पाटील ते माजी खासदार होते आणि यावेळेस त्यांना सीट जी आहे ती देण्यात आली नव्हती, त्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे आनंदराव अडसूळ देखील गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते। नाराजीची वक्तव्य त्यांनी उघडपणे व्यक्त केली होती आणि अखेर एकनाथ शिंदे यांच्याकडून किंवा सरकारकडून जे आहे ते त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येत आहे। बिलकुल, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय महामंडळांचं वाटप झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील नाराज नेत्यांना या महामंडळांमध्ये आता स्थान मिळाल्याचं दिसतंय। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकनाथ शिंदे यांच्या नाराज नेत्यांना यावेळेस महामंडळांमध्ये आता महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे। हेमंत पाटील हळद मंडळाचे अध्यक्ष झालेले आहेत। संजय शिरसाट जे शिंदे गटाची कायम बाजू मांडत असतात त्यांना सिडकोचे अध्यक्ष, तर हेमंत पाटील यांना हळद महामंडळाचा अध्यक्ष करण्यात आलेला आहे। शिंदे गटातील नाराज नेत्यांना आता महामंडळ मिळालेली आहेत। संजय शिरसाट सिडकोचे अध्यक्ष झालेले आहेत, तर त्यांची नियुक्ती करण्यात आली। अजितदादांच्या राष्ट्रवादीला मात्र एकही महामंडळ मिळालेलं नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।